अजमल कसाब सारख्या टेररिस्ट लोकांना जी संस्था भारतामध्ये वकील देण्यासाठी खर्च करते, या असल्या संस्था भारतामध्ये हलाल सर्टिफिकेशनचा धंदा करतात आणि याला बळी पडतात आपले भारतीय बिझनेसमन। हल्दीरामची आलू भुजिया, लक्स साबण, साऊथ इंडियामध्ये एकतर रेसिडेन्शियल हाऊसिंग सोसायटी हलाल सर्टिफाईड आहे। आता तुम्ही विचार करा, हे हलाल सर्टिफाईड म्हणजे प्रकरण काय? तर इस्लामिक 4 संस्था आहेत ज्या मशिदी किंवा मदरसांच्या मार्फत चालवल्या जातात, यांच्याद्वारे हलाल सर्टिफिकेशन म्हणजेच काय, इस्लामिक व्यक्तीसाठी हे प्रोडक्ट सेफ आहे असं फक्त एक सर्टिफिकेट असतं। या लोकांनी हलाल सर्टिफिकेशन 57 इस्लामिक देशांमध्ये कंपल्सरी केलं आणि या सर्टिफिकेट देण्यासाठी पैसे घ्यायला सुरुवात केली आणि हे करत करत आज यांची इकॉनॉमी 5 ते 6 ट्रिलियन डॉलर, हा मी जुना नंबर सांगतोय, आत्ताचा नंबर वाढलेला सुद्धा असू शकतो। म्हणजेच भारताच्या इकॉनॉमी पेक्षाही मोठी ही आता हलाल इकॉनॉमी झाली आहे आणि हा एवढा पैसा जमा कुठून झाला? आपल्यासारख्या कंझ्युमर कडून पैसे घेऊन। तर याला आळा घालण्यासाठी उपाय काय? हलाल सर्टिफाईड प्रॉडक्ट विकत घेऊ नका। इस्लामिक लोकांनी जरूर घ्यावं, त्यांना जे पटतं ते त्यांनी जरूर करावं। हिंदू लोकांनी या गोष्टींच्या फंद्यामध्ये पडू नये आणि हलाल इकॉनॉमीला ताकद देऊ नये। आणि भारतामध्ये जे टेररिस्ट लोक ऍक्टिव्हिटी करतात, भारतामध्ये हिंदूंना जे मारतात, जर तुम्ही हलाल इकॉनॉमीला जर तोडून टाकलं तर हे अजमल कसाब सारख्या लोकांना भारतामध्ये वकिलांचा सुद्धा खर्च करायला कोण उभं राहणार नाही, हे लक्षात ठेवा।